इकडे रायगड जिल्ह्यात मुरुड आणि रोहा तालुक्यात जोरदार पाऊस आहे आणि या पावसामुळे रस्त्यावर काही ठिकाणी पाणी साचलंय। मुरुड आगरदांडा हा रस्ता पाण्याखाली गेलाय, त्यामुळे कुंडलिका नदी पात्रातल्या पाणी पातळीत प्रामुख्याने वाढ झाली आणि त्याचा फटका मुरुडच्या बाजारपेठेतल्या काही घरांना बसलाय, काही दुकानांना बसलाय, काही घरं आणि दुकानांमध्ये पाणी शिरलंय। मुरुड आगरदांडा हा रस्ता पाण्याखाली गेलाय। रात्रभर पाऊस या सगळ्या परिसरात पडत होता। पहाटेनंतर आता पावसाचा जोर काहीसा कमी झालाय। आपण अधिक माहिती घेऊयात। आपले प्रतिनिधी मोहन जाधव आपल्यासोबत जोडले गेलेत। मोहन, एवढं रस्त्यावर पाणी फार कमी वेळेला पाहायला मिळतं, म्हणजे कोकणात पाऊस तुफान होतो पण रस्त्यावर पाणी साठण्याची वेळ तशी कमी येते बाजारपेठे व्यतिरिक्त। एवढा पाऊस झाला? रायगड जिल्ह्यात रोहा आणि मुरुड या तालुक्यांमध्ये कालपासून मुसळधार पाऊस पडतोय। जास्त करून मुरुड तालुक्यात मुसळधार पाऊस पडतोय। ठिकठिकाणी पाणी साचलेलं आहे। मुरुड ते आगरदांडा रोड आहे, त्या रोडवरती पाणी साचलेलं आहे, तो वाहतूक बंद झालेला आहे। काल काशीद ठिकाणी जो अलिबाग मुरुड जो ब्रिज आहे तो पडलेला आहे, त्या ठिकाणी दोन वाहनं पडलेली होती, त्यात एक टू व्हीलर चालवणाऱ्याचा एक मृतदेह त्या ठिकाणी सापडलेला आहे। असंच रात्रभर पाऊस या ठिकाणी पडतोय आणि तसंच मुरुड बाजारपेठेत पाणी शिरलेलं आहे। काही ठिकाणी दुकानांमध्ये आणि घरांमध्ये पाणी शिरलेलं आहे। असंच जर पाऊस पडला तर हे मुरुड आणि आगरदांडा या ठिकाणी पाण्याचा पातळी वाढ होऊ शकतो। या ठिकाणी समुद्र जवळ असल्यामुळे भरतीचं पाणी या ठिकाणी आहे। मुसळधार पाऊस कालपासून या रायगड जिल्ह्यात पडतोय। रोहा कुंडलिका या ठिकाणी मुसळधार पाऊस पडतोय। कुंडलिकेची नदीची पातळी वाढ झालेली आहे। मानगाव असू दे, तळा असू दे, या ठिकाणी मुसळधार पाऊस पडतोय। असंच जर पाऊस पडला तर काही रस्ते आणि काही घरांमध्ये पाणी जाऊ शकतं। बरं मोहन, तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। मोहन जाधव आपले प्रतिनिधी आपल्याला